जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नाथ भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर बघा मित्रांनो, आपण आज समाज कल्याण विभाग पदभरती 2024साठी पद मित्रांनो गृहपाल पुरुष व महिला यासाठी मित्रांनो आपण आज TCS या पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका अभ्यास आहोत. बघा सराव प्रश्नपत्रिका. बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे 25 वन लायनर प्रश्न यामध्ये आपण आज कव्हर करणार आहोत. मित्रांनो बघा, नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर, तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करून घ्या. तर बघा, अत्यंत महत्त्वाचे हे 25 प्रश्न आहेत बघा, इम्पॉर्टंट असे. त्यामुळे तुम्ही नवीन असाल आता सबस्क्राईब करून घ्या आणि वही पेन घेऊन हे सर्व काही प्रश्न मित्रांनो तुम्ही नोट करून घ्या. बघा पहिला प्रश्न, बोलावे ते आम्ही हे पुस्तक कोणत्या साहित्य अकादमी विजेत्याशी संबंधित आहे? तर बघा, बोलावे ते आम्ही हे जे पुस्तक आहे मित्रांनो हे कोणत्या साहित्य अकादमी विजेत्याशी संबंधित आहे? तर बघा, याचं योग्य आन्सर काय असणार आहे? श्रीकांत देशमुख हे आहे. बघा, श्रीकांत देशमुख. पुढे, गंगाधर पानतावणे यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर बघा, गंगाधर पानतावणे यांना मित्रांनो कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर योग्य आन्सर आहे बघा पद्मश्री. पुढे, भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधी कोणते कलम आहे? तर बघा मित्रांनो, भारताच्या संविधानामध्ये आपल्या मूलभूत कर्तव्याच्या संबंधित मित्रांनो कोणते कलम आहे? तर कलम 51 आहे. बघा मित्रांनो, कलम 51. पुढे, मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने पडतात किंवा किती ठोके पडतात असा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा, मानवी हृदयाचे मित्रांनो दर मिनिटाला किती स्पंदने पडतात? तर बघा, या ठिकाणी आपलं योग्य आन्सर आहे बघा 72 आहेत मित्रांनो, 72 ठोके पडतात. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5. भारतीय नागरिकत्वाचा कायदा मित्रांनो काय? तर प्रश्न काय आहे बघा, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी मंजूर झाला? तर बघा, भारतीय नागरिकत्वाचा जो मित्रांनो कायदा आहे हा कायदा 1955 साली मित्रांनो मंजूर झाला होता. पुढे, तलाठ्याची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर बघा मित्रांनो, तलाठ्याची जी नेमणूक आहे ती करण्याचा अधिकार जिल्हाधिकारीला असतो मित्रांनो, कलेक्टरला. पुढे, सोलापूर जिल्ह्यात मीना व नीरा या नद्यांचा संगम कुठे होतो? तर बघा मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये मीना व नीरा या दोन नद्यांचा मित्रांनो संगम हा नृसिंहपूर या ठिकाणी होतो मित्रांनो, नृसिंहपूर. पुढे बघा, 8वा प्रश्न, मॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन यामधील आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? तर बघा मित्रांनो, मॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन याच्यामधील आंतरराष्ट्रीय सीमा ही कोणत्या राज्याला लागून आहे? तर बघा, योग्य आन्सर आहे अरुणाचल प्रदेश. पुढे, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरी केला जातो? तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय मतदार दिवस हा बघा 25 जानेवारी या दिवशी साजरी केला जातो. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 10. अभंगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. तर किती मित्रांनो, अभंगाचे मुख्य किती प्रकार आहेत असा प्रश्न आहे. तर अभंगाचे मुख्य 2 प्रकार आहेत बघा, लक्षात ठेवून घ्या. पुढे, राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधील आणि ग्रामीण भागातील पहिले अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदवले गेलेले गाव कोणते? तर मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधील आणि ग्रामीण भागातील पहिले अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले गाव कोणते? तर फैजपूर आहे मित्रांनो, फैजपूर हे गाव जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे 12वा प्रश्न, नागपूर हे कोणत्या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे? तर मित्रांनो, नागपूर हे कोणत्या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे? तर मुंबई व कोलकाता या लोहमार्गावरील मित्रांनो महत्त्वाचे जंक्शन आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 13. संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे. तर संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची मित्रांनो जन्मभूमी ही कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर अमरावती या जिल्ह्यातील आहे. पुढे, इंग्लंड पार्लमेंटचे सदस्य होणारे भारतीय व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत? तर बघा मित्रांनो, पहिले भारतीय व्यक्ती असा प्रश्न आहे. तर इंग्लंड पार्लमेंटचे मित्रांनो सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर दादाभाई नौरोजी आहेत, लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात कल्याणकारी राज्यांची संकल्पना विशद केलेली आहे? तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या मित्रांनो कोणत्या भागामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना विशद केली? तर 4थ्या भागामध्ये मित्रांनो संकल्पना ही विशद केलेली आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, 16वा प्रश्न, इस्रोचे पूर्ण रूप काय आहे? तर बघा मित्रांनो, इस्रोचे जे पूर्ण रूप आहे ती आहे मित्रांनो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, लक्षात ठेवायचं आहे. पुढे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे मित्रांनो 2005 या वर्षी सुरू झाले. पुढे,
कजरी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर कजरी हा जो मित्रांनो नृत्य प्रकार आहे हा आहे छत्तीसगड या राज्यातील. पुढचा प्रश्न बघा 19वा. भारताची पहिली महिला शासक कोण होती? तर मित्रांनो बघा, भारताची पहिली महिला शासक ही रझिया सुलतान ही होती बघा, रझिया सुलताना. पुढे राष्ट्रीय एकता दिन. तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय एकता दिन हा 31 ऑक्टोबर या दिवशी साजरी केला जातो. पुढे मुंबई व पुणे सहापदरी अतिजलद मार्ग किती किलोमीटर लांबीचा आहे? तर बघा, मुंबई व पुणे मित्रांनो सहापदरी हा अतिजलद हा जो मार्ग आहे मित्रांनो हा किती लांबीचा आहे? तर किती किलोमीटर लांबीचा आहे? तर 93 किलोमीटर लांबीचा आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं बघा, 93 किलोमीटर लांबीचा. पुढे बघा 22वा प्रश्न. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? तर बघा मित्रांनो, पुणे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? तर बॅरिस्टर जयकर हे होते. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, बॅरिस्टर जयकर हे होते. पुढे बघा, धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? तर धवल क्रांतीचे मित्रांनो बघा, धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन हे आहेत बघा, वर्गीस कुरियन. पुढे सन 1985 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर सन 1985 मध्ये मित्रांनो राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे उमेशचंद्र बॅनर्जी हे होते. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे बघा, उमेशचंद्र बॅनर्जी. पुढचा प्रश्न, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? तर मोर्ले मिंटो सुधारणा हा जो कायदा आहे मित्रांनो हा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? तर 1909 या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे बघा. योग्य उत्तर 1909 आहे. बघा मित्रांनो, हे होते आपले आजचे 25 मित्रांनो जे की अत्यंत महत्त्वाचे इम्पॉर्टंट असे प्रश्नसंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि बाकी आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगून टाका. आणि मित्रांनो, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आता सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू परत अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.